स्वातीची सकाळची सुरुवात शिव्या आणि टोमण्यानेच होत होती. ज्या दिवशी विशाल स्वातीच्या आधी उठत असायचा त्या दिवशी असं समजायचं की भलं मोठं वादळ येणार आहे. सकाळच्या 6 वाजायच्या आधी जर स्वाती नाही उठली तर विशाल तिला हाणून मारून उठवत असायचा आणि नाश्ता टायमावर नाही भेटला तर तो लाथाबुक्क्याने तिला मारत असायचा. एवढं सगळं मारून पण जर तिने डोळ्यातून एक अश्रू जर काढला तर तिचं विशाल जेवण बंद करत असायचा. स्वाती मनातल्या मनात विचार करत होती की मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक लाडाची मुलगी असून पण मला इथं नरक यातना सोसाव्या लागत आहेत. दिल्या घरी सुखी राहा अशाप्रमाणे तिला आता आयुष्य काढायचं होतं. ती हे सगळं आई वडिलांना सांगू शकत नव्हती कारण तिचे वडील हार्टचे पेशंट होते. जर त्यांना काय झालं तर आई कोणाच्या सहाऱ्याने जगेल याची तिला भीती वाटत होती. स्वातीच्या आयुष्यात काय सुरू आहे, ती सुखी आहे का, समाधानी आहे याबद्दल तिच्या आई वडिलांना काहीच माहिती नव्हतं. त्यांना वाटत होतं की त्यांची मुलगी खुशाल आहे. त्यांना वाटत होतं की त्यांनी खूपच चांगल्या परिवारात त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं आहे. स्वाती पण तिचं दुःख तिच्या जिवंत आई वडिलांना सांगून त्यांना तिला मारायचं नव्हतं. तिला माहित होतं की जर हे दुःख तिने तिच्या आई वडिलांना सांगितलं तर त्याचे काय परिणाम होणार आहेत. तिने आता निश्चय केला होता की जे काही आहे, जे काही होणार आहे ती स्वतः सहन करणार आहे. यामध्ये ती कोणाला ओढून घेणार नाही. विशालने त्याच्या गोड बोलण्यामुळे त्याच्या सासू सासऱ्यांना त्याने वशमध्ये केलं. स्वातीच्या आई वडिलांना वाटत होतं की जावयाच्या तोंडातून तर गोड मधच बाहेर येत आहे, पण त्यांना हे काय माहित की त्याच्या तोंडून नेहमी त्यांच्या मुलीसाठी अपशब्दच निघत असतात. एवढेच नाही तर लग्नाच्या आधी विशालने स्वातीच्या वडिलांना एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ट्रीटमेंट केली होती. त्यांना वाटत होतं की विशाल खूपच दयाळू प्रामाणिक आहे आणि त्याचा दयाळूपणा पाहूनच स्वाती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली होती. लग्नाच्या आधी विशाल स्वातीसोबत खूप गोड गोड आणि मोठे मोठे बोलत असायचा आणि तो समजदार होता. पण परिस्थितीमुळे तो वेड्यासारखा वागू लागला होता. तो म्हणत असायचा की आजपासून तुझे आईवडील माझे आईवडील आहेत, आपण दोघे मिळून त्यांची खूप सेवा करू. अशा बोलण्यामुळे स्वातीला आनंद होत असायचा. तिला गर्व वाटायचा की माझा होणारा नवरा किती शहाणा आणि समजूतदार आहे. पण तिला हे माहीत नव्हतं की तिचा समाधानी आनंदी चेहरा सासूबाईला बघवणार नाही. ज्या दिवशी स्वाती लग्न करून त्या परिवारामध्ये आले त्या दिवसापासून तिच्या सासूला वाटायला लागलं की आता त्यांचा मुलगा पूर्णपणे सुनाचा होणार आहे आणि मग आपला मुलगा आपलं काहीच ऐकणार नाही. त्यामुळे सासूने मनात ठरवलं होतं की काही झालं तरी या दोघांना एकत्रित आनंदित ठेवायचं नाही, नेहमी दोघांपासून अंतर ठेवायचं. स्वातीला तिची सासू शेतात पण कामाला लावत होती. हळूहळू सासू विशालच्या मनात स्वातीबद्दल विष पेरू लागली. जेव्हा पण विशाल ऑफिसमधून थकून घरी यायचा तेव्हा त्या लगेच त्यांच्या मुलापाशी जायच्या आणि त्याला पाणी आणि त्याच्या आवडणारे पदार्थ त्याला आणून द्यायच्या. सासूने काहीतरी काम लावून स्वातीला बाहेर लावले होते आणि इकडे त्या त्यांचा डाव खेळत होत्या. त्या म्हणाल्या की अरे आज गुडघे खूप दुखत आहेत, आज भरपूर काम होतं. तुझी बायको तर दिवसभर फोन आणि आराम या 2 गोष्टीशिवाय काहीच करत नाही. सासूबाई आपल्या मागे आपल्या नवऱ्याचे कान भरत आहे. या बाबतीत स्वातीला काहीच माहिती पडत नसायचं. रोज रोज जसा चान्स भेटल तसं सासूबाई विशालचे कान भरू लागले. त्यामुळे काय झालं, हळूहळू विशालच्या मनात स्वातीबद्दल खूप राग निर्माण झाला. त्याचा परिणाम असा झाला की आता छोट्या छोट्या गोष्टीवरून विशाल तिला बोलू लागला होता. थोडं पाणी सांडलं तरी तो तिला टोमणे देत असायचा. स्वाती विशालचं बोलणं गपचीप ऐकून घेत होती कारण तिला वाटायचं की महागारी जर उत्तर दिलं तर विशाल तिच्या आई वडिलांना तिच्या बाबतीत सांगेल. त्यामुळे ती शांत बसत होती. जर आपल्याबद्दल आई वडिलांना वाईट ऐकायला भेटलं तर त्यांना त्रास होईल हे तिला माहीत होतं. एके दिवशी स्वातीला खूप अस्वस्थ वाटू लागलं. तिचे हातपाय थरथर कापत होते, उलट्या आल्यासारखं होत होतं आणि चक्कर पण येत होती. तिला आराम करू वाटत होतं
पण तिच्या नशिबात आराम करणं लिहिलंच नव्हतं. तिची पाळी आली नाही. यावरून तिच्या सासूला कळालं होतं की नक्कीच हिला दिवस गेले आहेत, त्यामुळे ही थकल्यासारखी दिसत आहे. पण तरी पण त्यांनी स्वातीकडे दुर्लक्ष केलं. एवढेच नाही तर शेतात जर बाया कामाला आल्या तर त्यांच्याबरोबर तिला पण तिची सासू कामाला लावत असायची. अशा परिस्थितीत पण तिला तिच्या सासूने त्यांच्या शेतामध्ये कामाला लावले. स्वाती सासूला सांगत होती की मला उलट्या आल्यासारखं होत आहे. मग तिची सासू तिला म्हणाली की उलटसुलट काहीतरी खाल्लं असेल, त्यामुळेच तुला असं होत आहे. त्याकडे दुर्लक्ष दे आणि मी जे सांगते ते कर. शेतामध्ये भरपूर ऊन होतं. अशा उन्हात ती त्यांच्या शेतामध्ये दुसऱ्या बायांसोबत काम करू लागली. पण अचानक तिला चक्कर आली आणि ती शेतामध्ये बेशुद्ध पडली. तिच्यासोबत काम करणाऱ्या बाया तिला उठवू लागल्या, पण ती शुद्धीवर येत नव्हती. रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि त्या बायांपैकी एका बाईने सासूबाईला फोन करून सगळी सूचना दिली. सासूबाई मुद्दामच रडत रडत हॉस्पिटलमध्ये आली आणि म्हणाली की माझ्या सोन्यासारख्या सुनेला काय झालं आहे? अरे देवा, सकाळपासून मला हिने काहीच सांगितलं नाही आणि ऊन आहे त्यामुळे तिला शेतात जाऊ नको म्हणली होती, तरी पण ही शेतात गेली. स्वाती डोळे उघड, तुला काही सुद्धा होऊन देणार नाही. आपण तुझा इलाज मोठ्या दवाखान्यामध्ये करू. सगळेजण तिच्या सासूकडे आश्चर्याने पाहू लागले आणि म्हणू लागले की किती चांगली सासू आहे. आजकाल अशी सासू मिळणे मुश्किल आहे. सुनाला मुलीप्रमाणे प्रेम देत आहे. विशालला पण कोणीतरी सांगितलं की स्वाती ॲडमिट आहे, त्यामुळे तो पण लगेच हॉस्पिटलमध्ये आला. त्याने पाहिलं की त्याची आई डोक्याला हात लावून रडत होती आणि देवाकडे सून लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना करत होती आणि स्वाती बेशुद्ध अवस्थेत होती. त्याने आईचं सगळं बोलणं ऐकलं होतं. तो विचार करतो की सकाळी आईने तिला ओरडून शेतामध्ये कामाला लावलं होतं, तर मग आता ही असं खोटं सांगून का रडत आहे? पण अशा वेळी हॉस्पिटलमध्ये तमाशा नको म्हणून विशाल शांत बसला आणि स्वातीपाशी गेला. विशालला भीती वाटू लागली की स्वातीला काय होणार तर नाही ना, कारण का आता लग्नाला 5-6 महिने झाले होते, त्यामुळे आता त्याला तिची सवय झाली होती. तिच्याशिवाय त्याला आता जगणं नको झालं होतं. त्याच्यासमोर फक्त आता स्वातीचा चेहरा फिरत होता. पण जेव्हा त्याची आई तिच्याबद्दल काही उलटसुलट सांगायची तेव्हा मग त्याला राग यायचा आणि तो रागात तिला मारत असायचा. सासूबाईने पाहिलं की विशालच्या चेहऱ्यावर स्वातीसाठी काळजी आहे. तो तिचा हात हातात घेऊन बसला आहे. तेव्हा त्यांना स्वातीचा खूप राग आला. त्यांनी मुद्दाम विशालला जवळ बोलवून घेतलं आणि म्हणाला की माझ्यासाठी पाणी घेऊन ये. विशाल पण लगेचच आईसाठी पाण्याची बॉटल घेण्यासाठी गेला आणि तो लगेचच आला. तोपर्यंत इकडे स्वातीला शुद्ध आली होती. डॉक्टर तिला तपासत होते. त्याने दरवाजात उभा राहून ऐकले की डॉक्टर म्हणाले की आता या प्रेग्नेंट आहेत. ही बातमी ऐकून विशालला फार आनंद झाला. तो आनंदाने स्वातीपाशी गेला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. आपला मुलगा सुनेची किती काळजी करत आहे हे पाहून सासूबाईच्या तळपायाची आग मस्तकाला जात होती. पण त्यांनी खोटं खोटं तोंडावर हसू आणलं आणि तिच्यापाशी गेल्या आणि म्हणाल्या की हे बघ सुनबाई, आता तू 2 जीवांची आहेस, त्यामुळे आजपासून कोणत्याच कामाला हात लावायचा नाही. आता आपल्या घराचा वंशच येणार आहे, त्यामुळे आता तुला तुझी पूर्णपणे काळजी घ्यावी लागेल. स्वातीने सासूबाईकडे आश्चर्याने पाहून मान हलवली आणि ती हळूहळू उठून बसली. स्वाती आणि विशाल दोघे नजरेने एकमेकांना बोलत होते. सासूबाईच्या मनात रागाने अग्नीचा गोळा निर्माण झाला होता, पण माणसांमुळे ती गप्प बसली होती. डॉक्टरांनी विशालला स्वातीची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी सांगितलं होतं आणि तिला आराम करण्यासाठी सुद्धा सांगितलं होतं. विशालने डॉक्टरांना खात्री देखील दिली की मी स्वातीची पूर्णपणे काळजी घेईल. आता स्वातीची सासू घरी आल्यावर त्यांच्या असल्या रंगामध्ये आल्या. त्या रागात स्वातीला म्हणाल्या की माझ्या मुलाला तुझ्याकडे आकर्षित करण्यासाठी हे तू नाटक केले आहेस ना. सासूबाईला स्वाती तर काही म्हणाली नाही, पण विशाल म्हणाला की आई तू हे काय बोलत आहेस? आई तुला दिसत नाही का की खरोखरच स्वातीची तब्येत खराब आहे, ती किती कमजोर दिसत आहे. मग हे सगळं नाटक ती का करेल?
सासू म्हणाली, अरे विशाल, तुला माहित नाही, अशा मुली खूप कमजोर असतात आणि वरून खूप आजारी असल्याचा देखावा करत असतात. मी पण आई झाली आहे, मी पण मुलांना जन्म दिला आहे, पण कधीच मला हिच्यासारखी नाटके करता आली नाहीत आणि कधीच मला चक्कर पण आली नाही. आणि असं बोलून अजून एकदा सासूने विशालला तिच्याकडे वळवून घेतलं आणि मुद्दाम रडू लागल्या. मग विशालला खात्री वाटली की खरंच स्वाती नाटक करत आहे. त्यामुळे पहिल्यासारखा दिवस आता तिच्यावर आले होते. फक्त आता विशाल तिला मारत नव्हता, पण छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला शिव्या मात्र देत होता. पण स्वाती त्याला उलट काहीच बोलत नव्हती. जेव्हा पण विशाल आणि त्याची आई बाहेर जात असायची तेव्हा ते स्वातीला घरामध्ये कोंडून बाहेरून कुलूप लावून निघून जात होते. कारण स्वाती कुठे निघून गेली तर, कारण तिच्या पोटात आता त्यांच्या घराचा वारस होता. आणि सासूला याची पण भीती होती की जर ही कुठे गेली आणि जर हिने आमच्या बाबतीत खरं काय आहे ते जर सांगितलं तर काय होईल, यामुळे त्या सावधगिरीने वागत होत्या. गरोदरपणा स्वातीला आता वेगवेगळे पदार्थ खाऊ वाटत होते, पण ती कोणाला सांगू शकत नव्हती. तिच्या मनातलं ती तसंच दाबून ठेवत असायची. सासूबाईच्या म्हणण्याप्रमाणे तिला स्वयंपाक करावा लागत होता, पण जेव्हा पण तिला तिच्या आवडीची वस्तू दिसत असायची तेव्हा ती लगेचच ती वस्तू खाण्याचा प्रयत्न करायची. पण तिला परत वाईट वाटायचं की मी अशी कशी वागू शकते. स्वातीला तिला आता लग्नाआधीच्या गोष्टी आठवत असायच्या. ती आर्थिक दृष्टीने माहेरमध्ये पण एवढी चांगली नव्हती, तरी पण तिचे आई वडील तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होते. परंतु सासरी सगळे असून पण एका गोष्टीसाठी तिला तरसावे लागत होते. एक दिवस स्वाती खूप रडत खोलीमध्ये बसली होती. तेव्हा तिथे विशाल आला. त्याला पाहून ती खूप घाबरली आणि तिने लगेच तिच्या डोळे पुसले. तो म्हणाला की घाबरू नकोस, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे. असं म्हणून त्याने तिच्या हातात जिलेबी दिली आणि खाण्यासाठी सांगितली. ती जिलेबी घेऊन स्वाती तेथून जाऊ लागली. तेव्हा विशालने तिचा हात पकडला आणि तिच्या पोटावरून हात फिरवत म्हणाला की मला माफ कर स्वाती, माझं बाळ तुझ्या पोटात वाढत आहे आणि मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो, त्याच्यासाठी मी तुझी माफी मागतो. स्वाती आश्चर्याने विशालकडे पाहू लागली की रोज शिव्या ताने देणारा माणूस आज कसा काय प्रेमाने बोलत आहे. तिला भीती वाटू लागली की जिलेबी द्यायच्या निमित्ताने कदाचित तो तिला मारण्यासाठी तर आला नाही ना. विशाल तिला वारंवार जिलेबी खाण्यासाठी बोलत होता. तिला भीती वाटू लागली. घाबरून तिने जिलेबीचा एक तुकडा तोंडात टाकला. तेव्हा तिथे तिची सासू आली आणि म्हणाली की या बाईला तर फक्त चांगलं चांगलं खायला लागतं, काम तर काडीचं सुद्धा करत नाही आणि नवऱ्याला पण आपल्या मुठीत पूर्णपणे ठेवलं आहे. आणि रागाने येऊन सासू स्वातीला मारायला लागले. परंतु अचानक त्यांचा पाय साडीमध्ये गुंतला आणि जोरात फरशीवर आदळल्या. त्यामुळे त्यांच्या कमरेचा मणका फ्रॅक्चर झाला. त्यामुळे त्या आता कुठे चालू फिरू शकत नव्हत्या. त्यांना शहरातल्या सगळ्यात मोठ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केले, परंतु त्या या कुशीवरून त्या कुशीवर सुद्धा होऊ शकत नव्हत्या. आता स्वातीच घरातलं सगळं काम करत होती आणि तिला जे काही खाऊ वाटत असायचं ते पण करून खात होती. सासूबाई विशालचा आता जास्त करून कान भरत नसायच्या. त्यामुळे आता विशाल पण स्वातीसोबत चांगला वागू लागला. असेच दिवस चालू होते. विशाल खूप चांगला वागत होता. तो तिच्या आवडीचे पदार्थ पण घेऊन येत होता. स्वातीने हिम्मत करून तुमच्यात कसा काय बदल झाला याबद्दल विचारले. विशाल तिला म्हणाला की मी डॉक्टरांना तुझा रिपोर्ट दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो, तेव्हा तिथे एक जोडपं डॉक्टरांना भेटायला आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की गरोदरपणात एका आईला काही चटपट आणि चांगले चांगले खाऊ वाटते. कधी कधी स्त्रीला हसू वाटते, तर कधी रडू वाटते, तर कधी कधी बाहेर फिरायला जाऊ वाटते. हे आपोआपच त्यांच्या शरीरात होणारे बदल आहेत. आणि डॉक्टरांनी हे पण सांगितले की या काळात खूप थकावट येते, शिवाय काम करू वाटत नाही, थकवा येतो आणि डिलिव्हरीच्या वेळेस त्या स्त्रीचा नवीन जन्मसुद्धा होत असतो. हे सगळं ऐकून मला कळाले की तू जे काही मला सांगत होती ते सगळं खरं होतं आणि तू आता या घराला वारीस देणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीवर तुझा हक्क आहे.
तू एका मुलीचं, सुनाचं, बायकोचं कर्तव्य निभावलं आहेस, पण आता मी एका पतीचं कर्तव्य निभावणार आहे. माहीत नाही आईच्या बोलण्यात येऊन मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो आहे. स्वाती हसत म्हणाली की ठीक आहे, हे समजायला तुम्हाला वेळ लागला, परंतु तुम्हाला तुमची चूक समजली, हेच खूप मोठं झालं. मी तर विचार केला होता की तुमचे ताणे टोमणे ऐकून मी कदाचित बाळाला जन्म देतानाच हे जग सोडून जाईल. मी तर या आशेवरच जिवंत होते की माझ्यामुळे बाळाला काही इजा होऊ नये. जेव्हा डिलिव्हरी होईल तेव्हा माझ्या शरीराला काहीही झालं तरी मला पर्वा नव्हती, कारण माझ्या आयुष्यात काहीच उरलं नव्हतं. मला खूप एकटे वाटत होतं, जगूच वाटत नव्हतं. आणि बोलता बोलता स्वाती रडायला लागली. विशाल म्हणाला की खबरदार स्वाती, मरणाच्या गोष्टी का करत आहेस? स्वाती म्हणाली की जोपर्यंत तुमचा वारीस माझ्या पोटात असून सुद्धा तुम्हाला माझी काळजी नाही, आणि डिलिव्हरी झाल्यावर तर तुम्ही मला एका शब्दाने पण बोलणार नाही, हे ठाऊक होतं. तुम्हाला तुमचा वारीस भेटला, परंतु माझ्या तब्येतीबाबत विचारणारा कोणीच राहणार नाही. विशाल म्हणाला की नाही स्वाती, एका आईशिवाय ते बाळ अनाथच असतं. अनाथ हा शब्द ऐकून स्वातीला खूप दुःख झालं. ती म्हणाली की नाही, मला मरायचं नाही. स्वातीचं बोलणं ऐकून विशालला बरे वाटले की तिच्या डोक्यातून वाईट विचार निघून गेले आहेत. थोड्या वेळाने जेवण घेऊन विशाल हॉस्पिटलमध्ये गेला. त्याने पाहिलं तर त्याची आई वेदनेने तडफडत होती आणि त्यांनी केलेले पाप त्यांच्या डोळ्यासमोर येऊन उभे राहिले होते. माहीत नाही विशालला बरोबरच त्यांना जे काही खरं आहे ते सांगू वाटलं आणि त्यांनी तसंच केलं की एका निर्दोष जीवावर मी खूप अत्याचार केले. विशालने आईला शांत केलं. बघता आता डिलिव्हरीची तारीख जवळ आली होते, त्यामुळे विशालने स्वातीला माहेरमध्ये नेऊन सोडले आणि स्वाती आनंदाने तिच्या माहेरी राहू लागली. एक दिवस अचानक स्वातीच्या खूप पोटात दुखू लागलं. तिला त्याच दवाखान्यात ॲडमिट केलं ज्या दवाखान्यात तिची सासू ॲडमिट होती. सासूबाईपाशीच विशाल होता. विशाल आईला म्हणाला की आई, डिलिव्हरीच्या आधी मला एकदा स्वातीला पाहायचं आहे, तर मी जातो. पण त्याची आई मुद्दाम मला वेदना होत आहेत म्हणून त्याला तिच्याकडे जाऊच दिलं नाही आणि चक्कर आल्याचं नाटक करू लागल्या. आणि जेव्हा त्यांना कळालं की मुलगा झाला आहे तेव्हा त्या खूप खुश झाल्या आणि लगेचच आनंदाने त्यांच्या मुलाला विशालला म्हणाल्या की जा सुनबाई पाशी, मला नातू झाला आहे आणि माझ्या नातवाची चांगली काळजी घे. विशाल विचार करतो की अचानक आईची तब्येत कशी काय ठीक झाली, पण यावेळी तो काही बोलू शकत नव्हता. तो लगेचच त्याच्या बायकोकडे आणि मुलाकडे गेला. इकडे सासूबाईला हे वाटू लागले की मी कशामुळे विशालला स्वातीपासून लांब ठेवले, पण नातू झाला आहे. या बातमीमुळे त्या खूप आनंदी झाल्या आणि मनातल्या मनात विचार केला की आता सुनबाईला जास्त त्रास द्यायचा नाही. काही दिवसानंतर स्वातीला घरी जाण्याची परवानगी भेटली, परंतु त्याच्या आईला अजून हॉस्पिटलवाले घरी सोडत नव्हते, कारण विशालच्या आईला मणक्याच्या त्रासाबरोबर आणखीन एक त्रास झाला होता आणि याची खबर विशाल आणि त्याच्या आईला नव्हती. हॉस्पिटलमध्ये त्याच्या आईची ब्लड टेस्ट केली होती तेव्हा त्यांना समजले की सासूबाईला ब्लड कॅन्सर झाला आहे आणि तो आता फर्स्ट स्टेजवर आहे. डॉक्टरांनी सांगितलं की जर वेळेवर उपचार घेतला तर हा आजार बरा होईल. सासूबाई विचार करू लागली की कदाचित हे माझ्या कर्माचेच फळ असेल, त्यामुळे मला माझा मृत्यू जवळ दिसत आहे. त्यांना आठवलं की कशा प्रकारे स्वाती त्यांचे गर्भावस्थेत पण काळजी घेत होती. ज्या सुनेवर अत्याचार केले तीच सून माझी आई सारखी काळजी घेत होती. त्यांना कळालं होतं की प्रत्येकाच्या कर्माचे फळ आपल्याला खालीच फेडायचे आहेत. इकडे स्वातीला सासूबाईची खूप काळजी वाटू लागली. तिला आता काही पण करून सासूबाईला व्यवस्थित करायचं होतं आणि स्वातीच्या म्हणण्याप्रमाणे आता तिची सासू पण बरी झाली होती. कोणावर पण अत्याचार केल्यावर देव कधीच आपलं चांगलं करत नाही. नेहमी मनात दुसऱ्यांबद्दल आदर ठेवावा, कोणाला कमी लेखू नये. प्रत्येकाचा दिवस येत असतो, त्यामुळे आपलं निर्मळ मन असलं पाहिजे. त्या मनात कोणतंही कपट, द्वेष, राग पाळू नये, नाहीतर आपलं आयुष्य उजाड होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.
ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.